हत्ती एवढं मोठं काम तर करूशा वाटते, पण हत्तीच्या शेपटी एवढं काम बिलकुल करूशा नाही वाटत. कशाबद्दल बोलते तुम्हाला समोर सांगतेच. तर ह्या 10 वर्षात आम्ही अजूनपर्यंत विकत डाळ आणली नाही. कारण की आमच्या घरचीच डाळ राहत होती. पण ह्या वर्षी पहिल्यांदाच आम्ही डाळ विकत आणली. मग डाळ वाळू वगैरे टाकून घेतली 2 दिवस आणि डब्यामध्ये छान मोजून भरून ठेवून दिली. आणि बाबांनी सकाळला आंबे आणून दिले होते. तोच कापून खाऊन घेतला आणि उन्हाळा लागला की मुंग्यांचा पण सीझन बहुतेक सुरू होऊन जाते. पिठामध्ये मुंग्या झाल्या होत्या. मग गाळूनच पीठ मळून वगैरे घेतलं आणि हेच काम मला बिलकुल आवडत नाही. भांडे तर घासून होतात, पण भांडे लावायचं काम मला बिलकुल आवडत नाही. तसंच कपडे धुवायला तर आवडतात, पण कपडे घडी करण्यासाठी आवडत नाही. तर तेल संपलं होतं आणि आताच पिपा आणल्यामुळे मला तेल काही काढून ठेवता नाही आलं. म्हणून म्हटलं रेयांचे पप्पा आल्यानंतरच भाजी बनवीन. तर पोळ्या बनवून घेतल्या आणि सकाळच्या पोळ्या होत्या. त्याला छान तेल वगैरे लावून घेतलं आणि 6 वाजताच मी कपडे धुतले होते. तर कपडे वगैरे वाळले होते, तर कपड्यांच्या घड्या करून ठेवल्या आणि यशवी दुपारला झोपली नाही आणि बरोबर दिवे लावायच्या टायमावर मस्त निवांत झोपली होती. केसांना पण धुतल्यानंतर चांगलं मोकळं वाटत असेल. नाहीतर बाकी वेळेस तर मी त्यांना क्लचरमध्ये घरट्यासारखेच वरती टांगून ठेवतो. तर आजच्यासाठी एवढंच.